अख्खं टाइम टेबल चुकलंय मी किती किती विस्कळीत झालोय. अख्खं टाइम टेबल चुकलंय मी किती किती विस्कळीत झालोय. जगण्यानुसार गाण्याचे संदर्भ बदलतात. कळत नाही आपण मोठे होतोय की खोटे. दर दिवसाला किती चढवायचे मुखवटे. प्रेयसीनं दिलेलं मोरपिसी ब्लेड आणि बोटातून ठिबकते शाई. रक्त गोठलेलं दुःख पेटलेलं. जीव घेण्या थंडीती वितळतोय बर्फ. एक महात्मा टिपतोय कबुतराला टाकलेले दाणे. दान देणाऱ्या मुठी मिठीत जेरबंद झाल्यात. दान देणाऱ्या मुठी मिठीत जेरबंद झाल्यात. हे सगळंच विलक्षण चित्र हरवल्यानंतरही मी विचित्र वागतोय. मग कोणी लिहावं चरित्र. एक छोट्या पावलांची मोठी पोरगी माझ्याच भोवती पिंगा घालते. खूप वर्ष झालं मनात दडवून ठेवलेली ती एक कहाणी सांगणार आहे. तिला सुरुवात सापडत नाही. वाक्यांचा तोल ढासळलाय. तिला समतोल राखता येत नाही. ती डोळ्यांच्या आत खोल खोल बघते तळ सापडेपर्यंत आणि कहाणीनं सांगताच म्हणते पुढं काय ते तू समजून घे ना. मी तिला कसे सांगू. परिकथेमधला राजकुमार बाजारात विकला गेला. तो कहाणीतलं आटपाट नगर शोधायला आला होता.